नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे। नुकतेच गुरु महाराज वक्री झाले, त्यात उल्लेख केल्याप्रमाणे गुरु महाराज अतिचारी झालेले आहेत। म्हणजे सर्वसाधारण गुरु ग्रह हा 1 वर्ष एका राशीमध्ये भ्रमण करीत असतो आणि 12 वर्षामध्ये 12 राशींचे भ्रमण पूर्ण करतो। परंतु सध्या गुरु महाराज अतिचारी असल्याने 2025 ते 32 या 7 वर्षाच्या काळामध्ये ते संपूर्ण 12 राशींचे भ्रमण पूर्ण करणार आहेत। या अतिचारी भ्रमणामुळे आपल्याला दिसणारा एक दृश्य परिणाम म्हणजे जे 3-3 वर्षांनी आपल्याकडे कुंभमेळा होतो आणि एका स्थानावर 12 वर्षांनी होतो, परंतु या 7 वर्षामध्ये संपूर्ण 12 वर्षाऐवजी या 7 वर्षामध्ये 4 कुंभमेळे पार पडलेले असतील आणि 7 वर्षामध्येच पुढची फेरी येईल। ह्या अतिचारीपणामुळे याचा दृश्य परिणाम एक असा दिसेल की गुरु महाराज अतिचारी असल्यामुळे आपल्याला ज्ञानाचे वाटप खूप जोरात होईल, परंतु त्याच्याकडे अविचारीपणा पण होईल। अविचारीपणामधून ज्ञानाचे वाटप झाल्यामुळे बऱ्याच वेळा संघर्षाचा आणि नको त्या व्यक्तींच्या हातामध्ये, अगदी जसं म्हणतो ना अणु तंत्रज्ञान जर दहशतवाद्यांच्या हातात जाणे, तशा प्रकारची काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे। त्यात सध्या मेदनीय ज्योतिषाच्या दृष्टीने भारताला मंगळ महादशा चालू झालेली आहे। तेव्हा भारतासाठी सुद्धा पुढच्या 7 वर्षांचा काळ हा सातत्याने युद्धजन्य परिस्थितीचा राहील, ज्याची सुरुवात आपल्याला आता नुकतीच ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्यानंतर लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातून दिसले। पुढची 7 वर्षांची आपल्याला नुसती रात्र नाही तर दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे, 24 तास वैऱ्याचा आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की पुढील 7 वर्षे प्रत्येकाने सैनिक, गुप्तचर या सर्व भूमिका कराव्यात सजग नागरिक म्हणून, आणि आपल्याला जे काही अयोग्य दिसेल लक्षात येईल ते त्वरित सुरक्षा यंत्रणांना कळवावे, जेणेकरून आपण आपला परिसर, आपला देश, आपला धर्म आपण सर्व सुरक्षित राहू। धन्यवाद।